आमदार कोठे यांनी सांगितले की B2 प्रकारात असलेल्या कामगार चाळींच्या जागा कामगारांच्या नावावर करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला होता आणि याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवश्यक सूचना दिल्या आहेत. सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर तातडीने शासकीय स्तरावर बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याच सभेतून आमदार देवेंद्र कोठे यांनी थेट महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना फोन करून जुनी मिल, लक्ष्मी चाळ, पाटील चाळ, लक्ष्मी विष्णू चाळ, वारद चाळ, NG मिल चाळ, जुनी पोलीस लाईन, धरमशी लाईन व मुरारजी पेठेतील अन्य कामगार वसाहतींवरील B2चा प्रश्न मांडला. यावर महसूल मंत्री बावनकुळे यांनी आचारसंहितेनंतर तातडीने बैठक घेऊन एकही रुपया शासकीय कर न घेता हा विषय पूर्णतः निकाली काढण्याचा शब्द दिला. या घोषणेला उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या जोरदार कडकडाटात प्रतिसाद दिला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब फोनवरती आपल्याशी जोडतोय. हॅलो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. या ठिकाणी उपस्थित आपले महाराष्ट्र विधानसभेचे लोकप्रिय आमदार देवेंद्र कोठेजी, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित सर्व बंधू भगिनी, माननीय देवेंद्र कोठेजींनी महाराष्ट्र विधिमंडळामध्ये आपल्या 13 कामगार चाळीच्या B2च्या जागा या आपल्या सर्वांच्या मालकीच्या नावाने करण्याबाबतचा विषय मांडला होता. माननीय देवेंद्र फडणवीसजींनी मला सूचना दिली होती की आपण या सर्व B2 चाळीच्या B2 मध्ये असलेल्या ज्या कामगार चाळी आहेत या सर्व घरांचं प्रॉपर्टी कार्ड, मालमत्ता कार्ड, CPS, भूमी अभिलेख आणि जनतेची प्रॉपर्टी तुमच्या नावाने करून द्यायची. ज्यांचं जे घर असेल त्यांच्या नावाने करून द्यायचं असा देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिलाय. माननीय देवेंद्र